नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार गणेशाची मूर्ती पहिल्यांदा आणताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्या. मित्रांनो, अवघ्या काही तासातच बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. अनेक कार्यशाळांमध्ये गणपती मूर्त्यांचे शेवटचे दिवस आहेत. 7 सप्टेंबर शनिवारच्या दिवशी गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी विराजमान होतील. हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची आराधना केली जाते. गणेशाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, तुम्ही देखील पहिल्यांदा बाप्पाची मूर्ती घरी बसवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार हे नियम तुम्ही लक्षात ठेवावे. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मूर्ती चुकीच्या ठिकाणी स्थापन केल्याने आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. श्री गणेशाची मूर्ती ही वास्तूनुसार ईशान्य कोण, पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी. गणपतीची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच शौचालय, डस्टबिन, स्टोर रूम, पायऱ्यांखाली अशा ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती बसवू नये. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात आणताना ललितासनात बसलेल्या स्वरूपात ती असायला पाहिजे याची काळजी घ्यावी. अशी मूर्ती शांततेचे प्रतीक दर्शवते. यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरी आणताना त्याची सोंड कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची सोंड ही नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी. अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार गणपतीच्या डाव्या हातात मोदक असायला हवा, तर त्याच्या चरणाजवळ मूषक वाहन असायला हवे. उजव्या हाताची 3 बोटे उघडी आणि पहिला बोट अंगठ्याला स्पर्श करणारा असायला हवा. मित्रांनो, शास्त्रानुसार गणपतीच्या मूर्तीचा रंग हा पांढरा किंवा शेंदुरी असायला पाहिजे. पांढरा रंग नेहमी जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करतो, तर शेंदुरी रंग हा आत्मविकासाची इच्छा पूर्ण करतो. तर मित्रांनो, तुमच्या घरी ही पहिल्यांदा गणपती बाप्पा येणार असतील तर तुम्ही सुद्धा या नियमांची काळजी घ्या, या गोष्टी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.